दरम्यान राष्ट्रीय महिला आयोग आज चौकशीसाठी नाशिकमध्ये दाखल होतोय। टीसीएस प्रकरणामध्ये टीम घटनास्थळी पोहोचणार आहे। महिला अत्याचार धर्मांतरण मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार। पीडितांच्या तक्रारी थेट ऐकून नोंद केल्या जाणार। स्थानिक प्रशासन पोलिसांकडून माहिती घेतली जाणार आहे। एसआयटी तपासाची प्रगती आयोगाकडून तपासली जाईल। अहवाल केंद्र सरकारला सादर होण्याची शक्यता। आयोगाच्या चौकशीने प्रकरणाला एक नवं वळण मिळणार असं दिसतंय। दरम्यान महिला सुरक्षेसाठी नाशिकमध्ये आज एक मोठी बैठक होणार आहे। आयटी कंपन्या, प्रशासन, लोकप्रतिनिधी एकत्र येणार आहेत। खरात एरंडे टीसीएस प्रकरणानंतर सुरक्षा मुद्दा आता केंद्रस्थानी आलाय। पॉश कायद्याचं विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे। महिला सुरक्षेसाठी झिरो टॉलरन्स धोरण लागू केलं जाणार आहे। आयटी कंपन्या, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची आज एकत्रितपणे बैठक होणार आहे। खरात एरंडे आणि टीसीएस प्रकरणानंतर सुरक्षेचा मुद्दा आता प्रामुख्याने समोर येतोय। पॉश कायद्याचं विशेष प्रशिक्षण या बैठकीमध्ये दिलं जाणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, पहिला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय महिला आयोग आज नाशिकमध्ये दाखल होते। त्यांच्याकडून कशा पद्धतीने तपास केला जाणार आहे? खरं तर मागच्या काही दिवसांपासून नाशिकचं जो टीसीएस प्रकरण आहे हा संपूर्ण मुद्दा हे देशभर गाजतोय। टीसीएस प्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेले आहेत। एका महिलेवरती अत्याचार, काही महिलांचे विनयभंग आणि धर्मांतर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप आहेत। आणि अशा पद्धतीचे धक्कादायक घटना जे उघडकीस आल्यानंतर या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणाचा तपास नाशिकच्या एसआयटी कडून केला जात असताना काही केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना आपल्याला बघायला मिळतोय। कालच मुंबई एटीएसने काही लोकांना ताब्यात घेऊन चौकशी केली आणि त्यानंतर एनआयए कडनं सुद्धा या सर्व गोष्टींचा जो आहे तो तपास केला जातोय। कारण या संशयित आरोपींना काही फंडिंग झालेलं आहे का किंवा हा एक एकूणच प्लॅन होता का, अशा वेगवेगळ्या अँगलनी जे एनआयए कडनं तपास केला जातोय। आणि या सगळ्या गोष्टींची गंभीर दखल जी आहे आता राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। राष्ट्रीय महिला आयोगाची एक पथक जे आहे ते आज नाशिकमध्ये दाखल होणार आहे। ज्या कंपनीमध्ये ही संपूर्ण घटना घडली त्या कंपनीमध्ये जाऊन तिथे काम करणाऱ्या काही महिला कर्मचाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। आणि त्याच पद्धतीने पीडिता जे अनेक महिलांनी गुन्हे दाखल केलेला आहे त्या महिलांशी हे महिला आयोग हे संवाद साधणार आहे। अशा पद्धतीचा हा संपूर्णपणे दौरा असणार आहे। या सगळ्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा एक जो अहवाल सादर करणार आहे। त्यामुळे आज आणि उद्या 2 दिवस अशा पद्धतीनं या राष्ट्रीय महिला आयोगाचा दौरा नाशिकचा असणार आहे। काय अहवाल सादर केला जातो हे पाहावं लागेल। किरण, मात्र पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे। यामध्ये लोकप्रतिनिधी असतील किंवा आयटी कंपन्या असतील हे सगळे यामध्ये समाविष्ट होणार आहेत, सहभाग घेणार आहेत। या बैठकीमध्ये नेमकं काय केलं जाईल? पॉश कायद्याबद्दल काही माहिती दिली जाणार आहे का? काय अधिकची माहिती? टीसीएस कंपनीची ही संपूर्ण घटना उघडकीस आल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा वेगवेगळ्या संघटना असतील या सगळ्या प्रकरणाची जी चौकशी आहे ते फक्त टीसीएस कंपनीपुरते मर्यादित न ठेवता नाशिकमधले जे वेगवेगळे कंपनी आहेत या सगळ्या कंपन्यांची चौकशी करावी। अशा पद्धतीची घटना वेगवेगळ्या कंपनीमध्ये घडत आहेत का असे प्रश्न जे उपस्थित केल्यानंतर आता नाशिकचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी पुढाकार घेऊन जे वेगवेगळ्या कंपन्या आहेत नाशिकमधल्या इथल्या सगळ्या लोकांना जे आमंत्रित केलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि हे सगळे कंपनीचे अधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक हे पार पडणार आहे। कारण अनेक महिलांच्या ज्या तक्रारी आहेत ते वेळोवेळी जे येत असतात। हे टीसीएस कंपनीमध्ये जी घडलेली घटना आहे ती अत्यंत धक्कादायक घटना आहे। अशाच पद्धतीचे प्रकार जे ते इतर कंपनीमध्ये जे होतात का, खरं तर या सगळ्या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे। या बैठकीला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, लोकप्रतिनिधी आणि वेगवेगळे कंपन्यांचे सर्व प्रमुख अधिकारी आणि इथे काम करणारे काही महिला सुद्धा या मीटिंगला जे एकूणच जे उपस्थित असणार आहेत अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही एक महत्त्वाची बैठक आहे। आणि महिलांवरती जे अत्याचार होत आहेत ते कशा पद्धतीने रोखायचं, तक्रार कुठं करायचं, असे वेगवेगळे जे आहे ते प्रश्न या एकूणच बैठकीमध्ये जे उपस्थित होतील किंवा महिलांना समजावून सांगण्यात येतील अशा पद्धतीचं हे नियोजन आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये देखील काय काय निर्णय होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये महिला सुरक्षेसाठी काही धोरण आखलं जातं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।